सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 में आप सभी का स्वागत है। मैं हूं एजाज शाह। पालधी में गाड़ियों समेत दुकानों में तोड़फोड़ और आगजनी, कर्फ्यू लागू किया गया है। जलगांव ज़िले के तहसील धरंगाव तालुका के गांव पालधी में दो समूह के बीच विवाद के मंगलवार की रात एक दिल दहला देने वाली घटना घटी है, जब गाड़ियों में और दुकानों में तोड़फोड़ कर आग लगा दी गई। इस घटना को देखते हुए पालधी गांव में कर्फ्यू लगा दिया गया है। अतिरिक्त पुलिस अधीक्षक कविता नेरकर ने ये जानकारी दी है। रशीद शेख के साथ शाह एजाज, सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 जलगांव। हमारे चैनल को सब्सक्राइब, लाइक, शेअर और कमेंट जरूर करें। संपूर्ण पारधी गावात आज दिनांक 1/1/2025 सकाळी 3:30 वाजेपासून दिनांक 2/1/2025 सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। तरी कोणी नागरिक आपल्या घराबाहेर पडणार नाही। कोणी बाहेर आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। काय सांगणार मॅडम, या ठिकाणी पारधी गावामध्ये काल दंगल झालेली आहे, दोन गट समोरासमोर आलेले आहेत। आताची काय नेमकी परिस्थिती, किती आरोपींना ताब्यात घेतले आहे? काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये दोन गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता, आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। कारण काय होतं त्या घटनेच्या मागचं कारण काय? काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे। किती लोकांविरुद्ध गुन्हा दाखल आहे? सध्या तरी आम्ही जे अज्ञात आहेत अशा 20 ते 25 लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे। संचारबंदीचं लागू केलेलं आहे, किती दिवसापर्यंत? गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या 6 वाजेपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे। जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदी ही उठवण्यात येईल। काय आव्हान असेल लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही, आपलं असं वर्तन नसावं, तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये।